स्वागत करतो। एक शॉर्ट नोटीसवर आपण सर्व इथं आलात आणि या पत्रकार परिषदेला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद। कालपासून इतके फोन येतात आहे त्याच्यामुळे माझा आवाज बसला आहे, पण माझा आवाज कोणी दाबू शकत नाही। त्यामुळे आवाज येत नसेल तर पाठीमागे आवाज येत नसेल तर तसं सांगा। आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, तसेच आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, तसेच माझे नेते माननीय संजयजी दत्त साहेब यांच्या सूचनेनुसार आणि काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार ज्या राज्यांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षपद हे 5 वर्षापेक्षा अधिक काळ जो भूषवित आहे त्यांनी त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमावा अशा सूचना दिल्ली दरबारावर आणि तसेच प्रदेशच्या स्तरावरून आल्यामुळे मी आज माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे। 20 ते 25 वर्षापासून 2006 पासून अनेक जण युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षामध्ये माझ्यासोबत काम करत आहेत। त्याच्यामध्ये इथे व्यासपीठावर बसलेले आहेत शकील खान आहे, लिओ आहे, प्रवीण आहे, मनीषाताई आहेत, हे सगळे ब्लॉक अध्यक्ष आहेत। मनीषा कल्याण पूर्वचे ब्लॉक अध्यक्ष आहेत, शकील कल्याण पूर्वचे ब्लॉक अध्यक्ष आहेत, प्रवीण कल्याण पश्चिमचा ब्लॉक अध्यक्ष आहे, सचिन बट्टेवाडा डोंबिवलीचे ब्लॉक अध्यक्ष आहेत। तर अशा अनेक पदाधिकारी मी कुणाले अशोक कापडणे इथे आलेले आहेत, ते डोंबिवलीचे ब्लॉक अध्यक्ष आहेत। तर अनेक ब्लॉक अध्यक्ष मी कुणालाही राजीनामा द्या किंवा मी कुठे चाललोय असं सांगितलं नाही, पण माझा राजीनामा न आवडल्यामुळे माझ्या प्रेमासाठी ते इथं आलेले आहेत आणि त्यामुळेच मी यानंतरही माझ्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत राहील। मी तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी आज हा राजीनामा मी इथे सादर करत आहे। प्रदेशला तो ऑलरेडी मी पाठवला आहे आणि हे तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला काल सर्वांना मेसेज केले, सर्वांना फोन केले, त्यानुसार तुम्ही आलात त्याबद्दल मी माझ्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो। धन्यवाद। प्रश्न विचारणं अगोदरच सांगतो मी नाराज नाही आहे, कारण 2000 सालीपासून मी युथ काँग्रेसच्या उपाध्यक्ष या पदावर काम करण्यास काँग्रेस पक्षामध्ये सुरुवात केली। दिवंगत नेते राजीवजी गांधी यांच्या विचारसरणीच्या आधारावर आणि काँग्रेसच्या विचारधारेवर भारावून जाऊन मी पक्षामध्ये काम करण्यास सुरुवात दिली। मला पक्षाने त्याच्यानंतर युवक काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची संधी दिली। त्याच्यानंतर 2005 साली मला निवडणूक लढण्यासाठी तिकीट दिलं, संधी दिली। त्यात मी यशस्वी झालो, नगरसेवक झाल्यानंतर मला काँग्रेस पक्षाने सभागृह केलं, त्याला तिकीट दिलं, मला दिलं। परत माझा वॉर्ड SC झाला होता, तिथे माझ्या सरकाराला तिकीट दिलं। तिन्ही वॉर्ड मी 2010 साली निवडून आणले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मला विरोधी पक्षनेता आणि गट नेता अशा महापालिकेमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पक्षाने मला दिल्या आणि याची जाणीव म्हणूनच गेल्या 11 वर्षापासून आपल्या राज्यात किंवा देशात काँग्रेसचं सरकार नाही, तरी पण जेवढं काही मी सक्षम होतो, जेवढी काही माझी ताकद होती त्या ताकदीने मी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन असेल, मोर्चे असतील, धरणे आंदोलन असतील किंवा विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी जे काही करते, कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांसाठी जे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जे काही करता येईल ते तुमच्या साक्षीने मी अनेक वेळा केलेलं आहे। पक्षात फक्त ध्यानी होते, ते मनाने नव्हते। त्यांनी कधीही कुठल्या आंदोलनात, मोर्चांमध्ये कधीही किंवा काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला नव्हता। त्याच्यामुळे ते गेल्याने एवढं काही विशेष आम्हाला वाटलं नाही, कारण ते नगरसेवक पदाची सेटलमेंट ते करायचे, विधानसभा लोकसभेला विरोधी पक्षाला मदत करायची आणि ते निवडून यायचे। त्यामुळे ते गेले, त्याच्यामुळे आता त्यांना माहिती होतं या ऑफर आली, त्यांना सर्वांना माहिती आहे कट्टर आहे, त्याच्यामुळे मला जास्त ऑफर येत नाही। पण आता त्यांचं काम आहे, शेवटी दुकान उघडल्यानंतर आपला माल कसा खपतो की आपला माल कोण घेतो। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, तसेच आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, तसेच आमचे नेते संजय दत्त साहेब यांच्या सूचनेनुसार, तसेच काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार ज्या जिल्हाध्यक्षांना ज्या राज्यांमध्ये 5 वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे त्यांनी राजीनामा द्यावा अशा सूचना करण्यात आल्या। त्यानुसार मी आपल्या पदाचा आज राजीनामा देत आहे।